स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही चाललो आहोत पनवेलला। आज इथून मोर्चा निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून शी। तर आता आम्ही चाललो शोधादा आलेला आहे आणि तर आपल्यासोबत आहे रंजिताताई। बोला काय बोलत हो। आपण आपल्या दिबा पाटील साहेबांसाठी कधीही आपण आपला मोर्चा काय काही असू दे तर आम्ही आहोत। आज तुम्ही बघू शकता पाऊस किती आहे। याला म्हणतात मुसळधार पाऊस। मुसळधार पाऊस आहे एकदम। आणि अशा पावसामध्ये आम्ही चाललो मोर्चाला। रिक्षावर भिजलो आम्ही पूर्ण। असं मुसळधार पावसामध्ये आम्ही चाललो। ती पाणी आहे बघा। पूर्ण रिक्षामध्ये बसलो आम्ही, पूर्ण भिजलो। जवळजवळ आम्हाला आता 10 मिनिटं होत आलेले आहे। आम्ही तर साताकलेलो आहे। रिक्षा बंद पडली आमची आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती पाऊस पडते आणि आमची रिक्षा आता बंद पडली। आम्ही रस्त्यामध्ये अडकले बघू शकता। इथे सिग्नललाच आमची रिक्षा बंद पडली आहे। आता तास झालं ते सिग्नल कुठलंच तळ्यात अडकलं। फायनली रिक्षा चालू झाली। बघू शकता बाबा। 10-15 मिनिट झाली रिक्षा बंद पडलेली। फायनली चालू झाली रिक्षा। आता आम्ही चालू तिथे संप भेटलेला आहे। म्हणजे आमचं तो आंदोलन आहे, आंदोलन करते आम्हाला इथे दिसत आहे। मोर्चा तिथून निघालेला आहे। पाऊस आता थोडा कमी झाले आणि आता पण पाणी भरलेलं आहे कारण बघा एवढ्या पूर्ण पाणी भरलेलं आहे। कंडिशन मध्ये देखील सर्वजण इथं उपस्थित झालेले आहेत। भरपूर संख्येमध्ये लोक आलेले आहेत। त्यांच्या कुठल्या समोर आपण जस्ट आता पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता पोलीस प्रोटेक्शन एवढं की जे पण मोर्चामध्ये सामील जास्त पोलीस आले। जवळजवळ 6-7 गाड्या पोलिसांच्या हे बघू शकता तुम्ही। पिंजरे 6-7 पिंजरे इथे आणलेले आहेत। महाराजांना मानाचा मुजरा। तर काही आता इथे कोण जास्त राहिले नाही ते सगळ्यांना पोलिसांना नेलेले आहेत। जोरात आता पावसामध्ये आवाज कमी येतोय। पब्लिकला समजलं पाहिजे भरपूर पाऊस आहे आणि अक्षरशः पाणी तुंबत आहे आणि अशा कंडिशनमध्ये पण आम्ही आलो। म्हणजे आमची ती श्रद्धा आहे आणि आम्ही तिथे पोहोचलो। आमची रिक्षा पण जवळजवळ पाऊण तास सिग्नलवर बंद पडली होती, तरी पण आम्ही आलो। तर गाईस आता मी पनवेलवरून आता आलो। पनवेलला आम्ही गेलो होतो। पनवेलला तिथे भरपूर पब्लिक जमली होती पण तिथे पोलीस बंदोबस्त खूप होता। तिथे जवळजवळ 6 तरी पिंजरे आणले होते। त्याच्यामध्ये 2 पिंजरे तरी पब्लिक तरी पोलीस स्टेशनला नेलेली आहे आणि बाकीचे पब्लिक ती स्वतः चालत गेले तिथे पोलीस स्टेशनला आणि जे दुसरे पब्लिक होती ते मोर्चाला निघालेले आहेत। तर आम्ही पण आता निघालो। आता आम्ही चालू सांडपाड्याला। तर आता इथून आम्ही मग सांडपाड झालो। सांडपाडा तिथे सगळे जमणार आहेत। तर तशीच हळूहळू पब्लिक चालेल तिथे सांडपाड्याला। जेवढी जमेल तेवढी चालेल। अर्धी पब्लिक पोलीस स्टेशनला आहे, अर्धी पब्लिक मोर्चाला आहे। तर बघूया मोर्चाचं कसं होते ते। तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, मग तुम्हाला समजेल का कसं आम्ही इथं
मोर्चाला चाललो आम्ही. आता तर पाऊस पाऊस थांबलेला आहे. सकाळपासून भरपूर पाणी पडलेलं आहे. आम्ही तर पूर्ण भिजलेलो पावसामध्ये, तरी पण आम्ही चाललो मोर्चाला. आणि मला असं वाटतं अजून पब्लिक पाहिजे होती. पब्लिक खूप कमी आहे, अजून पब्लिक पाहिजे होती. तर चला शेवट. तर गाईस आता आपण सांडपाडा इथं आलो दत्त मंदिरजवळ. इथे सगळेजण आलेले आहेत. पोलीस बंदोबस्त खूप जास्त आहे. प्रत्येक रस्त्यामध्ये पोलीस आम्हाला दिसले आहेत. मंदिरात जेवायला चालू केलं आहे. याच्यावरनं तुम्ही सर्वजण लक्षात घ्या की दिबा पाटील हे कोण आहे. दिबा पाटलांसाठी एवढी पब्लिक का एवढी मायाळू, दयाळू आणि प्रेमाळू आहे की ती आपलं घर सोडून, आपली मुलं बालं सोडून आज एवढ्या पावसामध्ये देखील इथे पोचलेली आहे. बघा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे हा जो संप आहे तो मोडण्याचा प्रयत्न वारंवार चालू आहे. आपण बघतो इथे हा संप कसा मोडता येईल याच्याकडे पोलिसांनी खूप हे केलेलं आहे की कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला हा संप इथे पण बघू शकता पोलीस किती आहेत. पोलीस बंदोबस्त खूप जास्त लावलेले आहे. सांगपडा देवस्थान बघू शकता. पोलिस किती आहेत. इथे पुढे पण आहेत. पोलिसांच्याच गाड्या आहेत सगळ्या इथे. भरपूर प्रमाणात इथे पोलीस आहेत. बघा, पोलीस बंदोबस्त फुल आहे. मोर्चा पुढे जाऊन देत नाही. आता बघूया पुढे कसं काय होते. तर आता इथे जेवायला सगळेजण आलेले आहेत. सांडपाडा जेवढी पब्लिक पाहिजे होती तेवढी नाही आहे. खूप कमी पब्लिक आहे. अपेक्षा तर लाखोंची होती, पण इथं आता हजारो पण आहेत. काय काढताय जेवढी आम्ही अपेक्षा केली त्यांच्यापेक्षा खूप कमी होती.